संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या गुलबर्ग सोसायटी जळीत कांडातल्या दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे। 28 फेब्रुवारी 2002 मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना घडलेल्या या घटनेत काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांना जिवंत जाळण्यात आलं होतं। एहसान जाफरी यांच्या पत्नी 14 वर्षांपासून न्यायालयीन लढा देत आहेत। 3 जूनला विशेष न्यायालयानं या प्रकरणी 24 जणांना दोषी ठरवलं तर 36 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली। या 24 दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे, त्यामुळे आजच्या या निकालाकडे देशाचं लक्ष लागलंय। नेमकं हे प्रकरण काय आपण पाहतोय। गोध्रा दंगलीवेळी गुलबर्ग सोसायटीत हिंसाचार घडला, ज्यामध्ये 69 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये मृतात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचाही समावेश होता। या खटल्यामध्ये एकूण 68 आरोपी आहेत, ज्यामध्ये 24 जण दोषी असून 36 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तर भाजपचे नगरसेवक बिपिन पटेल यांची देखील निर्दोष मुक्तता करण्यात आली। गेल्या 14 वर्षांपासून हा खटला न्यायालयात प्रलंबित होता। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीने आपला सहकारी असलेल्या काँग्रेसला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे। शरद पवारांपाठोपाठ आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांनी काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेसला सत्तेची मस्ती होती आणि याच मस्तीमुळे त्यांची ही वाईट अवस्था झाल्याचं वक्तव्य पटेलांनी केलं। त्यामुळे या कमकुवत झालेल्या काँग्रेसच्या भरोश्यावर सत्ता परिवर्तन होणार नसल्याची टीका देखील पटेलांनी केली। राज्यसभेवर निवडून गेल्यावर प्रफुल्ल पटेल यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन चंद्रपुरात करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी मोदी सरकारसोबतच काँग्रेसला धारेवर धरलं। कि कांग्रेस की भी इतने सालों की जो सत्ता रही है, उस सत्ता की भी उनको भी जरा ज्यादा ही मस्ती रही है। और इसीलिए आज कांग्रेस के हाल देखो। हम तो महाराष्ट्र की पार्टी है और कुछ राज्यों में छोटी पार्टी है, लेकिन जो अपने आप को इस देश के जमींदार और चौधरी समझते थे, आज उनकी परिस्थिति पूरे देश में क्या हो रही है कि आज कांग्रेस ये अकेली और ताकतवर पार्टी नहीं रही है। कांग्रेस के भरोसे यहाँ पर देश में या राज्य में सत्ता परिवर्तन नहीं होने वाली है। महिनाभराआधी 106% अधिक पाऊस बरसेल असं भाकीत भारतीय हवामान खात्यानं केलं होतं। मात्र जसजसे दिवस उलटू लागले तशी पावसाच्या अंदाजाची टक्केवारी घसरू लागली आहे। त्याचंच दरवर्षीच्या तुलनेत देशभरात गेल्या पंधरवड्यात 22% पाऊस कमी झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं। मान्सूनची वाटचाल धीम्या गतीनं असून आणखी काही दिवस जोरदार पाऊस बरसेल असं सध्या तरी हवामान खात्याला वाटत नाही। त्यामुळे पेरणीची घाई करू नका असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले। येत्या 4 ते 5 दिवसात कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात मान्सूनसाठी आवश्यक परिस्थिती निर्माण होईल असा आशावाद देखील भारतीय हवामान खात्याला आहे। वेळेत पाऊस न झाल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याची सरकारची तयारी असल्याचं पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं। ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते। गेल्या वर्षी पाऊस न झाल्यानं राज्य सरकारनं कृत्रिम पावसाचा प्रयोग केला, मात्र त्यात फारसं यश आलं नाही। मात्र यंदाही राज्य सरकार कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करेल आणि सरकारची तशी तयारी असल्याचं देखील लोणीकर यांनी सांगितलं। यावर्षी चांगला पाऊस पडेल अशी आशा आहे। सरकारला त्याचाही विचार करावा लागेल। कृत्रिम पावसाचा ढगामध्ये पाणी आहे असा अंदाज घेऊन, तज्ज्ञांकडून माहिती घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग सुद्धा सरकारला वेळ प्रसंगी करावा लागेल। तयारी आहे सरकारची। कारखान्यासाठी शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या जमिनीची नोंद निवडणूक प्रतिज्ञापत्रात न करणं हा गुन्हा आहे। त्यामुळे गिरीश महाजन यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे। जळगावमधील राष्ट्रवादीचे नेते दिगंबर केशव पाटील यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। 2002 मध्ये भुसावळ तालुक्यातील मणिपूर गावातील 5 एकर जमीन गिरीश महाजन यांनी कारखान्यासाठी घेतली। शेतकऱ्यांना कारखान्यात नोकरी देऊ असं आश्वासन देऊन ही जमीन घेण्यात आली होती, पण या जमिनीवर कारखाना उभा राहिला नाही आणि शेतकऱ्यांना रोजगारही मिळाला नसल्याचा आरोप होतोय। या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगावचे कार्यकर्ते निश्चित रूपाने कायदेशीर कारवाई त्यांच्या विरोधात करणार आहे आणि ही जी कारवाई ते जळगाव विभागातले कार्यकर्ते करतील त्याची माहिती आपल्याला आम्ही देत आहोत। एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील
यांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांना काल कोर्टासमोर हजर केलं असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जळगाव तालुक्यातील म्हसावद इथं पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था आहे. मृत सभासद महारू काशीनाथ बेलदार कार्यकारिणी सभेला हजर दाखवून संस्थेची नवीन कार्यकारिणी तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी अर्जुन पाटील यांनी फिर्याद दिली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला. आरोग्याच्या कारणास्तव जामीन देण्यासाठी भुजबळांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र कोर्टानं त्यांना कुठलाही दिलासा दिला नाही. त्यामुळे भुजबळांचा आर्थर तुरुंगातील मुक्काम वाढलाय. आपल्या वैद्यकीय चाचणीचा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेला अहवाल खोटा असल्याचा दावा भुजबळ यांनी गेल्या सुनावणीवेळी केला होता, पण न्यायालयानं तो ग्राह्य धरला नाही. बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यात 10 लेखापालांना अटक झाल्यानंतर भाजपनं शिवसेनेला पुन्हा डिवचलंय. आता केवळ अधिकारी आत गेलेत, यापुढे कंत्राटदार आणि करून दाखवलं असं समर्थन करणारेही तुरुंगात जातील असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला हाणला. मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यासंदर्भात भाजपनं महापालिका आणि विधानसभेत दोन्ही ठिकाणी आवाज उठवला. त्यामुळे ही कारवाई होत असल्याचं आशिष शेलार यांनी म्हणत कारवाईचं श्रेय भाजपकडे घेतलं. काही ऑडिट मधले अधिकारी आत गेलेत, कंत्राटदारी जातील आणि काही दिवसात त्या कंत्राटदारांच्या मागे करून दाखवलेलं समर्थन करणारेही आत जाण्याची स्थिती येऊ शकते आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा संघर्ष चालू राहील. महापौरांनी ज्यावेळेला हा चौकशीची स्वतः पत्र दिलं त्यावेळेला मुळापर्यंत जाणं हाच हेतू आहे आणि त्यामध्ये तुम्ही कुठले राजकारणी येणार आहेत या संदर्भामध्ये तुम्ही जे भाकीत करता आहे ते चौकशीमधून स्पष्ट होणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्याच्या अगोदरच तुम्ही कारण नसताना बदनामी करण्यासाठी या प्रकारच्या चौकशी अहवालाची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी आशिष शेलार करतायत. बिल्डर सुधाकर शेट्टी यांना मुंबई पालिका आयुक्त अजय मेहता यांनी पाठीशी घातल्याचा आरोप मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला. वरळीच्या गोमाता परिसरात शेट्टी, एसआरए आणि पालिकेच्या संगनमतानं सुरू होता. मात्र शेट्टींनी 400 कोटींचा फायदा घेत पालिकेला चुना लावल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. यासाठी आयुक्त अजय मेहता शेट्टींना पाठीशी घालत असल्याचं मनसेनं म्हटलंय. ज्या कंत्राटदारांनी खोटी कामं केली त्यांच्यावर तुम्ही FIR केली, त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. जे आमचे ज्युनियर अधिकारी होते त्यांच्यावर FIR झाले, त्यांचं सस्पेन्शन झालं. परवा ऑडिटवाले जे होते त्यांच्यावर FIR झाला. मग सुधाकर शेट्टीला का वाचवण्याचा प्रयत्न आयुक्त अजय मेहता करतायत. भाजपच्या चाय पे चर्चा या कार्यक्रमाच्या विरोधात काँग्रेसनं यवतमाळमध्ये चाय की चर्चा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी दिल्लीतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र सभेला लोक थांबावेत यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर विनवण्या करण्याची वेळ आली. लोक सभास्थळातून काढता पाय घेत असताना केवळ 20 मिनिटांचा कार्यक्रम शिल्लक आहे, लोकांनी जाऊ नये अशा सूचना द्याव्या लागल्या. मात्र तरीही लोकांचा यावर परिणाम झाला नाही. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं घडत असताना अशोक चव्हाणांसह दिग्विजय सिंग, राज बब्बर अशी दिल्लीतली मंडळी देखील मंचावर उपस्थित होती. विनंती करण्यात येत आहे की याच्यानंतर केवळ 2 जलयुक्त शिवार योजनेवरून सेना भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई नसल्याचं वक्तव्य जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. त्या अहमदनगरमध्ये बोलत होत्या. ही योजना सरकारची असून सरकारमध्ये सेनेचाही सहभाग आहे. शिवाय सेनेकडे देखील जलसंधारण खातं असल्याचं पंकजा यांनी म्हटलं. दरम्यान शिवसेनेचा शिवजल क्रांती हा उपक्रम देखील चांगला राबवला असून त्याचंही कौतुक झालं पाहिजे असंही पंकजा म्हणाल्या. शिवारची व्याप्ती ही महाराष्ट्रभर आहे आणि त्यामुळे जलयुक्त शिवार हे एक शासनाची योजना आहे आणि शिवसेना सुद्धा शासनात आहे. जलयुक्त शिवारचे राज्यमंत्री सुद्धा शिवसेनेचे आहेत. त्यामुळे ते श्रेय जलयुक्त शिवारचे आमचं दोघांचंही आहे. शिवजल क्रांती हा त्यांचा सामाजिक उपक्रम आहे आणि त्यामुळे त्याचंही कौतुकच आहे.
डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे चौकशीत असहकार्य करत असल्याचा दावा सीबीआयनं केला। त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयानं वीरेंद्र तावडेला 20 जूनपर्यंत सीबीआय कोठडी वाढवून दिली आहे। यापूर्वी दिलेली 7 दिवसांची कोठडी संपल्यानंतर तावडेला कोर्टात हजर करण्यात आलं। त्यानंतर ही कोठडी सुनावण्यात आली। वीरेंद्र तावडे हाच दाभोलकर हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा सीबीआयनं केला। डॉक्टर वीरेंद्र तावडे याच्या चौकशीतून डॉक्टर दाभोलकर यांच्यासह कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्राचार्य कलबुर्गी यांच्याही हत्येचे धागेदोरे समोर येऊ लागलेत। यामुळे कॉम्रेड पानसरे हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी पानसरे कुटुंबियांनी केली। या संदर्भात कॉम्रेड पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे आणि त्यांची मुलगी मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले। कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाड याच्या अटकेनंतर तपासात प्रगती झालेली नाही। एसआयटीचा तपासही असमाधानकारक असल्याचा आरोप पानसरे कुटुंबियांनी केला। त्यामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे। उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी पुन्हा एकदा उघड झाली आहे। नाईट ड्युटी करणारे डॉक्टर रमेश थोरात यांनी बुधवारी रात्री दारू पिऊन गोंधळ घातला। घटना कळल्यानंतर सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दारू प्यायलेल्या डॉक्टरांना मारहाण करत शहर पोलिसांच्या ताब्यात दिला। मात्र कुठलाही गुन्हा नोंदवल्याशिवाय डॉक्टरला सोडून देण्यात आलं। कसबे तडवळे गावातील 2 वर्षाचा मुलगा बुधवारी पाण्यात बुडून मृत पावला। त्याच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता। यावेळी डॉक्टर थोरात आणि रुग्णांमध्ये शाब्दिक वाद झाला, तेव्हा डॉक्टर दारू प्यायलेला असल्याचं लक्षात आलं। राज्यभरात हुंडाबळीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष अधिकारी नेमण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत। येत्या 3 महिन्यात जिल्हा स्तरावर या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात असं हायकोर्टानं स्पष्ट केलं। हुंडाबळीच्या तक्रारींना योग्य तो न्याय दिला जाईल याची जबाबदारी या विशेष अधिकाऱ्याची राहील। तसंच लग्न जुळवणाऱ्या साईटच्या माध्यमातून होणारी फसवणूक कशी थांबवता येईल यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी। 31 जुलैपर्यंत राज्य सरकारला या संदर्भात उपाययोजना करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत। आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या मालवणी येथील मोहसिन शेखला विशेष न्यायालयानं 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 2015 साली मोहसिन आयसिसमध्ये भरती होण्यासाठी मालवणीतून बाहेर पडला होता। मात्र त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आणि त्याचा ताबा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला। मोहसिनवर तरुणांना आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला। या प्रकरणी विशेष न्यायालयासमोर हजर केला असता त्याला 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।